आणि पूर्व विदर्भात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे। नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी सकाळपासूनच मतदान सुरू झालेलं आहे। यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी ग्रामपंचायत येथे आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सकाळी आपल्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभं राहून त्यांनी मतदान केल्याचं पाहायला मिळालं। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे। त्या संकल्पाला आज मतदान आहे। मी आज आपलं मतदान हक्क बजावलेला आहे। मला विश्वास आहे की पहिल्या टप्प्यातल्या सारे या पाचही आमच्याकडल्या विदर्भातल्या सीट्स आहे 51% वर मतं घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं मला पूर्ण विश्वास आहे। काय आवाहन करणार मतदारांना, कारण की मतदानाचा टक्का जो आहे तो वाढणं गरजेचं आहे। मोदीजींना मत देण्याकरता जनतेमध्ये उत्साह आहे। मला वाटतं की जनतेने मतदारांनी प्रचंड मतदान करावं। मतदानाची टक्केवारी फार मोठी व्हावी। आणि देशाची निवडणूक आहे, देशाचा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक आहे। त्यामुळे खूप मतदान व्हावं। सर्व युवकांनी, महिलांनी, जनतेने, नागरिकांनी एकही व्यक्ती या देशातला किंवा महाराष्ट्राला सुटू नये की ज्यांचं मतदान झालं नाही। 48 पैकी किती जागा भाजप पहिल्या टप्प्यातल्या 5 जागा महायुती जिंकेल। सर,